एक महत्त्वाची बातमी बघूया। गुरुवारी अजित पवार हे बीडमध्ये जाणार आहेत। अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये जिल्हा नियोजन समितीची पहिली बैठक होईल। पालकमंत्रीपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर अजितदादा पहिल्यांदाच बीडमध्ये जाणार आहेत। विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये 30 जानेवारीला सकाळी 10 वाजता जिल्हा नियोजन समितीची बैठक होणार आहे। आपले प्रतिनिधी गोविंद शेळके आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देतील। गोविंद, बीडमध्ये सातत्याने घडणाऱ्या घटना आणि त्याचबरोबर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण या सगळ्याच पार्श्वभूमीवरती आता अजित पवारांचं पालकमंत्रीपद त्याची सूत्र हातात घेणं आणि ही पहिली बैठक अतिशय महत्त्वाची असेल। गोविंद, जिल्ह्याचा इतिहास जर आपण बघितला तर एक गोष्ट आपल्या लक्षात येईल की यापूर्वी सुद्धा बीड जिल्ह्याच्या बाहेरचे अनेक राजकीय नेते हे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री राहिलेले आहेत। मात्र त्यावेळेची परिस्थिती वेगळी होती। म्हणजे यावेळी ज्यावेळी संतोष देशमुख हत्या प्रकरण झालं आणि त्यानंतर एकूण जिल्ह्याचं सामाजिक, राजकीय, आर्थिक सगळ्या स्वरूपाचं वातावरण बदललंय आणि अशा परिस्थितीमध्ये अजित पवार यांनी पालकमंत्रीपद घ्यावं अशी मागणी जोर धरत होती आणि त्यानंतर आपण बघतोय की अजित पवार यांनी पालकमंत्रीपद बीडचं घेतलंय आणि त्या अनुषंगानं पहिली बैठक गुरुवारी होते। ज्या बैठकीची तयारी प्रशासनाकडे जोरदार चालू आहे, कारण आपल्याला माहिती आहे की अजित पवार एक अशा शिस्तीचा नेता म्हणून गणला जातो, त्याची ओळख आहे आणि अशा परिस्थितीमध्ये दादा ज्यावेळेस बीडमध्ये येतील त्यावेळी जिल्हा नियोजन समितीची बैठक कशी होईल, त्याला जिल्ह्यातील पुढारी कसे उपस्थित असतील, कुठल्या कुठल्या प्रश्नावर चर्चा होईल याकडे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। एक मात्र खरं आहे की बीड जिल्ह्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच राज्याचे उपमुख्यमंत्री हे जिल्ह्याचे पालकमंत्री असणार आहेत। त्यावेळी ते काय निर्णय घेतील हे पाहणं मोठं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद गोविंद आपल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।